आणि जो झटपट पदार्थ बनवतो त्याचं नाव काय ठेवलंस? पटेटो पॅनकेक. पटेटो पॅनकेक. कारण त्याच्यात स्वीट पटेटो पण आहे आणि पटेटो पण आहे. व्हेरी गुड. तर आता त्याचं साहित्य सांग. रताळं, बटाटा, ओलं खोबरं, दाण्याचा कूट, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबू. साहित्य झालं. आता झटपट आम्ही ते पॅनकेक बनवतोय. तर रताळं आणि बटाटा दोन्ही कच्चे ना, कच्चं किसून घेतलेलं असतं आणि त्याचं पण काय असं एक्झॅक्ट प्रमाण नाही. हाफ हाफ अंदाज. क्या बात आहे. स्वाती आता इतकी हुशार झालेली आहे की अंदाजावरती अशी खटाखट स्वयंपाक करते. लकी. तुला हे मिक्स करायला मिक्स लागेल ना? मी घालू का जिन्नस? मिक्स कर. कारण आता हेच घालायचं ना चारी. लिंबाचा रस कोणताही 1 by 1 घालते मी. छान चवील लिंबाच्या रसाने याला. नाही मस्त चवील. टँजी अशी. हां ठेचा, मीठ. तू ह्या मिरचीच्या ठेच्यामध्ये घातलेस? थोडंसं मीठ घातलेलं म्हणजे ह्याच्यात थोडं. हां ओके. दाण्याचं कूट सगळं सगळं. पण ह्याला काही तू पिठं घेत नाहीयेस ना असं बांधलं वगैरे? होतं ना हे असं असं. पण ते पॅनकेक जाळीदार. हे घालू थोडं? हा खूप ना. ओलं खोबरं जे तिच्या कझननी तिच्यासाठी किसून ठेवलं. ओके. तर हे मिश्रण झालं. आता तू मला सांग की तू डायरेक्ट तव्यावरती लावणार ना? ठीक आहे. याची तयारी. पॅनकेकसाठी आता तयार झालेलं आहे मिश्रण. तवा आणलेला आहे. तू तव्यावर डायरेक्ट टाकणारस ना? हे मी तुला आधी तेल घालू ना? बघ बस. आपण सगळे डाएट कॉन्शियस असं कधी कधी आपल्या सोयीने डाएट कॉन्शियस होऊया. म्हणजे नाही डाएट नाही होऊ शकत ना. घालू का? हा मग तू टाक. अच्छा थोडं कमी करू? थोडं कमी कर. ओके. हे असं दाबत जाणार ना? ह्याच्यात पण तेल पाहिजे तुला? नाही नंतर याचा डोस्यासारखं तेल. ओके. हे या साईडनी पण थोडं. हे आता बारीक गॅसवर तुला ठेवायला लागेल. बारीक गॅसवर कारण ते कुरकुरीत व्हायला. कारण त्याच्यातला जो पाण्याचा अंश आहे तर तो सगळा जायला पाहिजे. हां. आणि मग ते व्यवस्थित असं बटाट्याच्या सळ्या कशा लागतात तसं लागेल ना ते ॲक्च्युली. पण हे केवढे करायला लागतील कारण ते एवढं चविष्ट होणार आहे. मला वाटतं तुम्ही यंग कंपनी तर सगळी दनादन संपवत असले ना? वा वा व्हेरी गुड. तेल घालू का गं? थोडंसं घालू? गॅस पण मोठा करतेस ना? बघ एवढं घालू? अजून हवंय? नाही बस ना? ठीक आहे. ते एका साईडनी मला वाटतं आता व्यवस्थित कुरकुरीत झालेलं आहे ना? तर आता पलटी केलं ते दुसऱ्या बाजूनी की दुसऱ्या बाजूनी पण होईल चांगलं आणि मग ते खायला रेडी. ओके. तर साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घ्या. तुम्हालाही असं झटपट पॅनकेक बनवता येईल. पोटॅटो पॅनकेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रताळ्याचा किस, बटाट्याचा किस, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, मिरची पेस्ट, मीठ आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रताळ्याचा किस घेऊन त्यामध्ये बटाट्याचा किस, लिंबाचा रस, मिरची पेस्ट, मीठ, दाण्याचं कूट आणि ओलं खोबरं घालून पीठ मळून घ्यावं. तव्यावर थोडंसं तेल घालून त्यावर तयार मिश्रणाचे पॅनकेक्स थापून घ्यावेत. त्यावर वरून तेल सोडून पॅनकेक्स खरपूस भाजून सर्व्ह करावेत.